नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि तारामाऊली सेवा संस्थेच्या वतीने कोपरी येथे नवकुंडीय महायज्ञाला सुरुवात झाली आहे. कोपरी तुकाराम मैदानात मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ राबवण्यात येतोय. येथे देवीची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर 9 दिवस विविध धार्मिक उपक्रमही येथे राबवले जाणार आहेत. आकर्षक असा देखावा त्याचबरोबर मंडपाची उभारणा करून नवकुंडीय महायज्ञ येथे केला जातोय. 9 दिवस चालणाऱ्या या महायज्ञामध्ये हरिपाठ, भजन, प्रवचन, लोकसंगीत, महाआरती, कन्यापूजन, पैठणीचा खेळ, महाभंडारा इत्यादी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. परिसरातील स्थानिक नागरिक येथे दर्शनाकरिता आवर्जून येत आहेत. तसेच मोठ्या भक्तिभावाने नवकुंडांना प्रदक्षिणाही घालत असल्याचे येथे पाहावयास मिळालं. हनुमान सेवा महिला भंजनी मंडळाने येथे काल हरिपाठ सादर केला. तर आयोजक भरत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरीमध्ये जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञास सुरुवात झाली आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन लोकांना दिवा गावातून हकलविण्याकरिता हिंदू जनजागृती समितीने आता आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. ठाणे दिवा भागात नायजेरियन नागरिकांची संख्या सुमारे 1000च्या घरात आता जाऊन पोहोचली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन नागरिकांच्या अनेक टोळ्यांनी येथे ठाण मांडले आहे. अंमली पदार्थांची विक्री, नागरिकांना दमदाटी करणे, चोरी, फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन लोकांना स्थानिक नागरिक कंटाळून दहशतीखाली जीवन जगत आहेत. अंमली पदार्थांचा व्यवसाय, रस्त्यावर बिनधास्तपणे बियर पीत जाणे, रात्री उशिरा मद्याच्या अंमलाखाली गोंगाट करणे, हाणामारी या सर्व गोष्टींना नागरिकांना सध्या सामोरं जावं लागतंय. परिणामी नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हिंदू जनजागृती समिती ही राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदूंचं संघटन करणारी संघटना आहे. आज आपण एका या महत्त्वाच्या विषयावरती ही एक पत्रकार परिषद ठेवली होती की दिवा गावामध्ये आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांपासून नायजेरियन लोकांची संख्या ही खूप वाढलेली आहे आणि जवळजवळ आता त्या ठिकाणी 1000 नायजेरियन नागरिक राहत आहेत. आता हे जे नायजेरियन नागरिक त्या ठिकाणी राहतात तर त्या ठिकाणी जवळजवळ त्यांच्यामुळे अनेक जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यांची दहशत निर्माण झालेली आहे. ते उघड्यावरती ते बसून दारू पितात. त्या ठिकाणी त्यांनी अंमली पदार्थचं सेवन ते स्वतः देखील करतात आणि इतर जी मुलं आहेत ते इतर मुलांना देखील त्या ठिकाणी विकले जातात. नुसतंच दिव्यामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये यांचं अशा प्रकारचं रॅकेट सुरू आहे. अंमली पदार्थांची तस्करी करतात. ते या ठिकाणी जे राहतात ते अनेक नायजेरियन ते बिना पासपोर्ट किंवा अनेकांचे विजा संपलेले आहेत. तर आमची या ठिकाणी अशी मागणी आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी ह्या नागरिकांना पकडण्यासाठी पोलीस गेले होते. तर या पोलिसांना त्यांनी त्याची चावा घेतला आणि ते पळून गेले. अशा प्रकारे एक दहशत दिवा गावामध्ये नायजेरियन लोकांची निर्माण झालेली आहे आणि स्थानिक जे ग्रामस्थ आहेत ते खूप दहशतीत आहेत. ड्रग्ज विक्री करणाऱ्या नायजेरियन लोकांना जेरबंद करण्याकरिता गेलेल्या पोलिसांवरही हल्ले होत असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीच्या सदस्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. तसेच भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यामध्ये नोंद न करणाऱ्या मालकांविरोधातही नियमानुसार कारवाई करावी की जेणेकरून या नायजेरियन लोकांना आळा बसेल. नायजेरियन लोकांची सखोल चौकशी व्हावी या मागणीकरिता हिंदू जनजागृती समितीने 19 डिसेंबर रोजी दिवा येथे आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. तर हिंदू जनजागृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र सुर्वे यांनी या आंदोलनाबाबतची माहिती S9शी बोलताना दिली आहे. दिवा वस्तीमध्ये निग्रो लोकांचा एवढा त्रास आहे की ते दारू पिऊन झिंकतात, लेकी बाळांच्या अंगावरती धक्के मारून रस्त्याने चालतात. शिवाय कुठच्या दुकानामध्ये खरेदी करायला गेले तर तिथेही दादागिरी करून खरेदी करतायत. आणखी निग्रो लोक गाड्या बाईक वगैरे बेफाम चालवत आहेत दिव्यामध्ये आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट वगैरे झाला तर ते तुटून पडतात याच्यावरती नागरिकांवर. यावेळी मोतीराम गोंधळी, सनातन संस्थेच्या प्रवक्ता दीक्षा पेंढवाळे तसेच दिवावासीय येथे उपस्थित होते. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा.
अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे परिवहन सेवेच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी आज TMT डेपोचा पाहणी दौरा केला. तर या दौऱ्यादरम्यान व्यवस्थापन योग्यरित्या होत नसल्याने TMT सेवा वेस्टमध्ये विलीन करा अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाणे परिवहन सेवेबाबत सुधारणा व्हावी याकरिता पालिकेच्या वतीने निधीची तरतूदही करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात व्यवस्थापन योग्यरित्या होत नसल्याने TMT पुन्हा एकदा डबघाईला आल्याचं उघड झालंय. ठाण्यातील परिवहन सेवेचा नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात. मात्र योग्यरित्या नियोजन होत नसल्याने त्याचबरोबर सुविधा पुरवल्या जात नसल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे प्रभारी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी आज वागळे परिवहन डेपोचा पाहणी दौरा केला. यावेळी 2.5 वर्षापासून युनायटेड टायर ओपनिंग मशीन्स बंद असल्याचं आढळून आलं. तर नव्या टायरकरिता आवश्यक ट्यूबही निधी देऊनही येथे उपलब्ध होत नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून मिळाली. TMT व्यवस्थापन अधिकारी लक्ष घालून कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत नसल्याचं या दौऱ्यादरम्यान स्पष्ट झालंय. तर साध्या गोष्टी कार्यशाळेत उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी कशा प्रकारे काम करणार असा सवालही या ठिकाणी उपस्थित झालाय. व्यवस्थापनाला ठाणे परिवहनचे योग्यरित्या नियोजन करता येत नसेल तर बेस्टमध्ये विलीन करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी या दौऱ्यादरम्यान केली आहे. तर या दौऱ्यास नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेवक सुहास देसाई, राजेश मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. परिवहन सेवेचं जर स्वप्न सर्वांचंच होतं त्या ठिकाणी, ठाणे शहरामधल्या लोकांचं त्या ठिकाणी, तर चांगली सेवा त्या ठिकाणी आम्हाला मिळेल परिवहन सेवेच्या माध्यमातून. ती सेवा त्या ठिकाणी कुठंच त्या ठिकाणी मिळत नाही. परिस्थिती अशी आहे की जे अधिकारी त्या ठिकाणी आले, माझं एक उदाहरण त्या ठिकाणी देतो तुम्हाला की जो फुटाणे म्हणून त्या ठिकाणी व्यवस्थापक होता, त्या फुटाण्यांनी व्यवस्थापक म्हणून त्या ठिकाणी असताना जी व्यवस्था त्या ठिकाणी होती त्या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर आपण कलव्याचा डेपो त्या ठिकाणी होता, त्या याच्यातनं ती घसारा निधी काढून हा वागलेचा डेपो त्या ठिकाणी बनवला. हे 2 डेपो त्या ठिकाणी झाल्यानंतर कुठंच त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची इच्छा नाही त्या ठिकाणी की बाबा हे आपण त्या ठिकाणी काम करायला पाहिजे किंवा आपण परिवहन सेवा चांगल्या पद्धतीने चालायला पाहिजे, ही कोणाची मनामध्ये त्या ठिकाणी इच्छाच नाही मनापासून त्या ठिकाणी की बाबा ही परिवहन सेवा त्या ठिकाणी चालावी. आज कर्मचारी त्या ठिकाणी आहेत. मी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनाही सांगेन की कर्मचाऱ्यांनी परिवहन सेवा ही आपलं स्वतःचं त्या ठिकाणी परिवार आहे आणि या परिवहन सेवेवरती चालतो. तर तो परिवार चालवत असताना आपण आपलं स्वतःचं काम त्या ठिकाणी आपलं स्किल त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे. आणि ते दाखवण्यासाठी जर त्यांच्याकडे स्पेअर पार्ट नसतील किंवा बाकीचं साहित्य त्या ठिकाणी नसेल तर परिवहन सेवेचे कर्मचारी त्या ठिकाणी काय काम करणार आहेत. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. विक्रोळी कांजूर दरम्यान लोकल ट्रेनमधून स्टंटगिरी करणाऱ्या 2 युवक लोकलमध्ये पडून गंभीर जखमी झाले. राजू खान, अमित सिद्धू आणि लुकमान खान हे तिघेही कांजूरहून CSCच्या दिशेने निघाले होते. मात्र या इंटरनेटच्या काळात लोकलमधून स्टंटगिरी करणे हे तरुणांमध्ये सध्या जास्तच लोकप्रिय होत असून आता ते जीवावर वेतू लागले आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा विक्रोळी आणि कांजूर दरम्यान घडली आहे.
लोकल प्रवासादरम्यान अमित आणि राजू हे दरवाजाजवळ लटकत होते, मात्र लुकमान खान याने आत जाऊन बसणे पसंत केले. ट्रेनच्या दरवाजामध्ये लटकत असलेल्या दोघांनी नंतर ओव्हरहेड वायरचे पूल चुकवण्याचे स्टंट सुरू केले. त्याचवेळी विक्रोळीच्या दिशेकडील पूलचा धक्का लागून हे दोघेही लोकल बाहेर फेकले गेले. विक्रोळी स्थानकात आल्यावरती लुकमानने ही संपूर्ण माहिती रेल्वे पोलिसांना दिली. घटनास्थळी त्वरितच पोलिसांनी धाव घेऊन या जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. सध्या राजू आणि अमित यांची प्रकृती स्थिर आहे, तर या दोघांसाठी ही स्टंटगिरी जीवघेणी ठरली असून लुकमानच्या योग्य निर्णयामुळे त्याच्या मित्रांचे प्राण वाचले आहे. योगेश मावडे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.